लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील अतिशय मेहनती शेतकरी श्री सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांची कृषी विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 3 वर्षांपूर्वी 1 हेक्टर फळबाग लागवड अंतर्गत आंबा लागवड केलेली होती। 30 मार्च रोजी सायंकाळी ठीक 6 वाजेदरम्यान सदर शेताच्या शेजारी असलेल्या सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लागल्याने अचानक सुटलेल्या वाऱ्या वावधानाने सदर आग ही आंबा लागवड अंतर्गत असलेल्या गव्हाच्या कडाकडे आली। संपूर्ण आंब्याच्या बागेने काही क्षणात फार भयानक पेट घेतला। सदर परिस्थिती गावातील बऱ्याच गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सत्यनारायण तेजनकर यांच्या शेताकडे धाव घेऊन आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला, परंतु ही आग एवढी भयानक होती की आग विझवणं शक्य न झाल्यामुळे गावकऱ्यांचा प्रयत्न फेल होऊन काही मिनिटातच सदर आंब्याच्या माळाचं होतच नव्हतं झालं। त्यामध्ये त्या झाडांसाठी फिनोलेक्स कंपनीची 20 mm ड्रिचिंग सुद्धा त्या आगीत जळून खाक झाले व स्प्रिंकलर संच सुद्धा जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यावर फार मोठा आघात झाला। अतिशय रात्रंदिवसच्या मेहनतीमधून ही बाग डोलताना दिसत होती व अवघ्या काही दिवसांवर या बागेचा आंब्याचे फळ सुद्धा खायच्या अवस्थेत असताना सदर आंब्याच्या बागेचं होतच नव्हतं झाल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होती। याआधी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकरी सतीश तेजनकर यांच्या आंब्याच्या बागेचं नुकसान झालं होतं, परंतु त्यांनी परत जिद्दीने झालेले नुकसान भरून काढलं होतं। वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट निर्माण झालं, त्यामुळे सदर शेतकरी सतीश तेजनकर यांच्यावर कर्जाचा भार वाढवण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून शेतकरी सतीश तेजनकर यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरते। तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना जनजागृती करण्याची गरज व्यक्त होते। निसर्गाच्या सततच्या कोपामुळे शेतकऱ्याचे जीवन अस्थिर होऊन शासनाने अशा पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत करणं गरजेचं आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी लोणार तालुका प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.